गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. मित्रांनो, आज आपण एक वर्गामध्ये तुम्हाला नेहमी एक अडचण येते तुमच्या अभ्यासामध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण व्हिडिओ क्रमांक 2 मला असं वाटतं इंग्रजी शिका त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य बनवत असताना त्या ठिकाणी जर तृतीय पुरुष एकवचन जर करता असेल, सब्जेक्ट असेल, तर त्या ठिकाणी क्रियापदाला आपल्याला यस किंवा इयस असा प्रत्यय लावावा लागतो. तर मग त्याचे काही नियम आहेत. यस कुठे लावायचा आणि इयस असा प्रत्यय कुठे लावायचा त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही मन लावून हा व्हिडिओ बघा, लक्षपूर्वक ऐका आणि लक्ष देऊन कोणत्या ठिकाणी आपल्याला काय चेंजेस आहेत ते जर बघितलं तर तुमच्याकडून कधीही वाक्य बोलताना लिहिताना कधी चूक होणार नाही. सुरू करूया आपण आजची तासिका. हाऊ टू यूज यस अँड इयस टू द वर्ब. क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय कसा लावावा याबद्दल आपण पाहणार आहोत. साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजेच काय, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तृतीय पुरुष एकवचनी कर्ता असेल तर वाक्याचा कर्ता सब्जेक्ट जर तो थर्ड पर्सन असेल आणि तो पण सिंग्युलर असेल म्हणजेच काय, ही, सी, इट, अमर, सीमा किंवा असे कोणाचे नावं असतील किंवा प्राण्याचे नाव असतील, इट असेल, इट आपला वाक्याचा कर्ता असेल आणि तो जर एकवचनी असेल तर अशा वेळी क्रियापदाला आपल्याला यस किंवा इयस प्रत्यय लावावा लागतो. जर आपण लावला नाही तर त्या वाक्याचा जो काही अर्थ आहे किंवा ती वाक्याची जी स्ट्रक्चर आहे, रचना आहे ती चुकीची होते. म्हणून आजच्या आपण तासिकेमध्ये त्याचे काही 3-4 नियम आहेत, छोटे छोटे आणि सोपे नियम आहेत, ते आपण बघणार आहोत. आता उदाहरण बघा, या ठिकाणी 2 उदाहरण आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, ही गोज टू मुंबई. तर या ठिकाणी बघा, दुसरं जर कोणी असतं तर गो आला असतं. समजा आय असतं, आय गो टू मुंबई. परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाक्याचा जो कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, तो ही आहे आणि ही असल्यामुळे या ठिकाणी जो क्रियापद आहे, वर्ब आहे, त्याला या ठिकाणी इयस प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, मीना प्लेज खो खो. तर या ठिकाणी थर्ड पर्सन आहे, वाक्याचा जो काही कर्ता आहे सब्जेक्ट तो मीना आहे, थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे, तृतीय पुरुष एकवचन आणि त्यामुळे या ठिकाणी जे क्रियापद आहे त्याला क्रियापदाला मुख्य क्रियापद आहे प्ले आणि त्याला यस हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून मीना प्लेज खो खो. वरच्या वाक्यामध्ये इयस आणि खालच्या वाक्यामध्ये इयस लागलेला आहे. तर मग आता यस आणि इयस कसा डिफरंट आहे, कुठे वापरायचा ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. बघा, प्रत्यय लावण्याचे काही नियम आहेत. ते नियम कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. प्रत्यय लावण्याचे नियम. बहुतेक क्रियापदे यस प्रत्यय लावून त्या ठिकाणी जोडले जातात. शक्यतो जास्तीत जास्त ठिकाणी फक्त यसच प्रत्यय आपल्याला लावावा लागतो. परंतु काही ठिकाणं मात्र आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला चेंजेस करावे लागतात. आता हे जे वर्क्स, काम करणे, त्याला फक्त या ठिकाणी यस प्रत्यय लागलेला आहे. प्लेज त्याला यस प्रत्यय लागलेला आहे. इट्स त्याला पण फक्त यस प्रत्यय लागलेला आहे. लिव्स त्याला पण फक्त यस प्रत्यय लागलेला आहे. रन्स त्याला पण फक्त यस प्रत्यय लागलेला आहे. तर या ठिकाणी बहुतेक क्रियापदांना फक्त यस लावला तरी त्या ठिकाणी आपलं काम भागतं. परंतु काही मात्र आहेत की त्या ठिकाणी इयस प्रत्यय लावावा लागतो. मग 2 नंबरचं बघूया. ज्या क्रियापदाच्या शेवटी म्हणजेच जे क्रियापद असेल त्या मुख्य क्रियापदाच्या शेवटचं जे अक्षर जर ओ असेल तर त्याच्यासोबत इयस प्रत्यय लागतो. जर CH असेल, बघा या ठिकाणी वॉच CH, तर त्या ठिकाणी त्याला इयस प्रत्यय लागतो. जर वाक्य त्या वर्बचा शेवट म्हणजे क्रियापदाच्या शब्दाचा शेवट यस ने होत असेल त्याच्यासोबत सुद्धा इयस लागतो. त्याच्यानंतर डबल यस, त्या ठिकाणी डबल यस आहे तर त्या ठिकाणी त्याला इयस प्रत्यय लागतो. त्यानंतर शब्दाचा शेवट, क्रियापदाच्या शब्दाचा शेवट जर एक्स ने होत असेल तर त्याच्यासोबत सुद्धा इयस प्रत्यय लागतो. आणि जर क्रियापदाचा शेवट झेड न होत असेल तर त्याच्यासोबत सुद्धा इयस प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, गोच्या शेवटी जे काय आपला वर्ब आहे त्याच्या शेवटी ओ न त्याचा शेवट होतो म्हणून त्याच्यासोबत पुढे इयस प्रत्यय लागलेला आहे. वॉच त्याच्या CH ने त्याची शेवट झालेला आहे तर वॉचेस त्या ठिकाणी इयस प्रत्यय लागलेला आहे. वॉच आणि वॉश SH शेवट झालेला आहे या क्रियापदाचा, त्याला सुद्धा या ठिकाणी बघा इयस हा प्रत्यय लागलेला आहे. किस या ठिकाणी डबल एस आलेला आहे, मिस, किस. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी
जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाला ES प्रत्यय लागलेला आहे. फिक्स एक्स आलेला आहे, एक्सनं शेवट झालेला आहे म्हणून त्याला ES प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर बज त्या शेवटी त्याचा शेवट झेडनं झालेला आहे म्हणून त्याच्यासोबत सुद्धा ES प्रत्यय लागलेला आहेत. अशा प्रकारे जेवढे काही वर्ब असतील त्यांचा शेवट जर O, CH, SH, SS, X आणि झेडने होत असेल तर अशा वेळी आपण डोळे झाकून त्यांच्या शेवटी म्हणजेच जो काही प्रत्यय आहे त्या प्रत्ययाला तुम्ही ES प्रत्यय लावायचा आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवायचं आहे. आता तिसरा नियम बघूया. व्यंजन आणि वाय. जर एखादं क्रियापद त्याचा शेवट एखाद्या व्यंजनाने होत असेल आहे की नाही तर त्या व्यंजनासोबत जर वाय असेल तर अशा वेळी शेवट होणाऱ्या क्रियापदाच्या शेवटी वाय काढून टाकायचा आहे आणि त्याच्यासोबत त्या वायचं रूपांतर आय मध्ये होतं. म्हणजे वाय काढून टाकला त्याचं रूपांतर झालं आय मध्ये आणि त्याच्यासोबत ES प्रत्यय जोडायचा आहे. लक्षात ठेवायचं व्यंजन म्हणजे AEIOU हे वॉवेल सोडून जेवढे काही अक्षर उरलेत ते सर्व अक्षर व्यंजन आहेत. त्या व्यंजनांसोबत जर वाय आला असेल तर अशा वेळी वाय काढून टाकायचा त्याचं रूपांतर आय मध्ये करायचं आणि त्याला ES प्रत्यय जोडायचा आहे. उदाहरणार्थ स्टडी बघा या ठिकाणी डी हे एक व्यंजन आलेलं आहे आणि त्याच्यासोबत वाय आलेला आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार आहे या ठिकाणी स्टडीज या वायचं रूपांतर आय मध्ये केलं आणि त्याला ES प्रत्यय जोडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा कॅरी आर आलेला आहे शेवटी आणि त्याच्यासोबत वाय आलेला आहे. मग व्यंजन आणि वाय आलेला आहे मग आपण काय करणार आहे हा वाय काढून टाकणार आहे त्याचा आय बनवला आणि त्याच्यासोबत ES प्रत्यय जोडलेला आहे. पुढचं बघा फ्लाय. फ्लायचं स्पेलिंग या ठिकाणी जर बघितलं तर वाय शेवटी आलेला आहे आणि त्याच्या अगोदर एक व्यंजन आलेलं आहे. मग हे जो वाय आहे तो वाय आपण काढून टाकायचा त्याच्याऐवजी आय आणायचा आणि त्याला ES प्रत्यय जोडायचं. बघा फ्लाईज वायचं रूपांतर आय मध्ये केलं आणि ES प्रत्यय जोडलेला आहे. क्राय आय काढून टाकला त्या आयचं वाय काढून टाकला त्या वायचं रूपांतर आय मध्ये केलं आणि त्याला ES प्रत्यय जोडलेला आहे. अशा प्रकारे जर एक व्यंजन आणि शेवटी वाय असेल तर अशा क्रियापदाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ते वाक्य बनवताना वाय काढून टाकायचा आणि त्या वायचं रूपांतर आय मध्ये करायचं. म्हणजेच काय वायच्या जागी आय लिहायचा आणि त्याला ES प्रत्यय लावून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. आणि शेवटचा नियम चौथा नियम जर त्या अशा वाक्यामध्ये जर क्रियापदाच्या सुरुवातीला AEIOU हे 5 इंग्लिशमध्ये स्वर आहेत वॉवेल्स आहेत त्यांच्या सोबत जर वाय असेल अशा वेळी मात्र काहीच करायचं नाही. तो वाय पण तसाच ठेवायचा आणि सरळ त्या ठिकाणी यस लावायचा आहे. बघा स्वर अधिक वायने शेवट होणाऱ्या क्रियापदाच्या शेवटी वाय तसाच ठेवून त्याला यस प्रत्यय जोडायचा आहे. लक्षात आलं का? जर वाय असेल आणि त्याच्या अगोदर जर व्यंजन असेल मग मात्र वायचं रूपांतर आय मध्ये करायचं आणि त्याला ES प्रत्यय लावायचा. परंतु शेवटी वाय आहे आणि त्या वायच्या अगोदरचा अक्षर जर स्वर असेल म्हणजेच काय AEIOU हे 5च स्वर इंग्लिशमध्ये आहेत त्यापैकी एखादा स्वर जर वाय सोबत आला असेल तर काहीही काढायचं नाही. तो वाय पण तसाच ठेवायचा आणि त्याच्यासोबत काय जोडायचा यस जोडायचा आहे. उदाहरण बघूया प्ले. बघा शेवटी वाय आला आहे परंतु त्याच्या अगोदर ए आहे म्हणून आपण काहीच करणार नाही ते वाय पण तसाच ठेवणार फक्त त्याला यस हा प्रत्यय जोडणार आहोत. से बोलणे शेवटी वाय आहे परंतु त्याच्या अगोदर ए आहे मग तो आपण वाय तसाच ठेवला त्याच्या पुढे यस जोडलेला आहे. जॉय JOY शेवटी वाय आलेला आहे परंतु त्याच्या अगोदर काय आलेला आहे ओ आलेला आहे मग त्यामुळे तो काय आहे वॉवेल्स आहे ते स्वर आहे म्हणून तो तसाच ठेवला आणि त्याच्या पुढे आपण यस प्रत्यय जोडलेला आहे. अशा प्रकारे हे 4 नियम आहेत. ते 4 नियम तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आणि त्याला यस लावायचा की ES लावायचा आता तुम्हाला समजलेलं आहेत. आता आशा करतो की तुम्ही चुका करणार नाही. आता काही उदाहरण मी 5 उदाहरण घेतलेले आहेत. बघा ते वाक्य प्रत्यक्ष वाक्य बघूया. एक्झाम्पल्स इन सेंटेन्सेस. पहिलं वाक्य आहे शी वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. तर या ठिकाणी बघा तुम्ही साधं आहे आपलं नेहमीचं यामध्ये कोणत्याही प्रकारचा नियम नाही. अशा प्रकारची जी क्रिया असते त्याला या ठिकाणी फक्त यस प्रत्यय लावायचा आहे बाकी काही करायचं नाही. दुसरं वाक्य बघा ही वॉचेस टीव्ही इन द इव्हिनिंग. या ठिकाणी वॉच पाहणे शेवटी CH आलेला आहे मग आपण शिकलोय CH असेल O असेल SH असेल SS असेल
एक्स असेल किंवा झेड असेल, अशा वेळी काय करायचं आहे आपल्याला, त्यांच्या सोबत ईएस प्रत्यय जोडायचा आहे. तर या ठिकाणी CH आलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण ईएस प्रत्यय जोडलेला आहे. ही वॉचेस टीव्ही इन द इव्हिनिंग. तो संध्याकाळी टीव्ही पाहतो. त्याच्यानंतर इट, बघा तृतीय पुरुष, सगळे तृतीय पुरुष एकवचन आहेत. इट फ्लाईज व्हेरी हाय. आता या ठिकाणी फ्लाय मूळ क्रियापद आहे फ्लाय. काय होतं आपलं, फ्लाय. आणि या फ्लायच्या शेवटी काय आहे, वाय आहे. परंतु त्याच्या अगोदर व्यंजन आहे. आपण शिकलोय जर वाय असेल शेवटी आणि त्याच्या अगोदर जर एखादं व्यंजन असेल तर हा वाय काय करायचा, काढून टाकायचा आणि त्याचं रूपांतर करायचं आय मध्ये आणि त्याच्या पुढे काय जोडायचं, ईएस जोडायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी फ्लाईज झालेलं आहे. ही इट फ्लाईज व्हेरी हाय. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, ही स्टडीज रेग्युलरली. तर या ठिकाणी स्टडी, या ठिकाणी सुद्धा तसंच स्टडीचं मूळ क्रियापद आहे स्टडी, STUDY, STUDY स्टडी. शेवटी वाय आहे आणि त्याच्या अगोदर व्यंजन आहे, म्हणून आपण काय करणार, हा वाय काढून टाकणार आणि त्याच्या जागेवर काय करणार, त्याचं रूपांतर आय मध्ये करणार आणि त्याला ईएस जोडणार आहे. अशा प्रकारे स्टडी झालेला आहे. ही स्टडीज रेग्युलरली, तो नियमित अभ्यास करतो. राधा गोज टू स्कूल. तर या ठिकाणी शेवटी ओ आलेला आहे. आपण शिकलोय शेवटी जर ओ असेल, CH असेल, SH असेल तर अशा वेळी काय करतो आपण, त्याच्या शेवटी ईएस प्रत्यय जोडतो. राधा गोज टू स्कूल. अशा प्रकारे या ठिकाणी 5 उदाहरणं मी तुम्हाला घेऊन दिलेली आहेत. आशा करतो की तुम्ही अशाच प्रकारचे कितीतरी उदाहरणं बनवणार आहात. तर तुम्ही आता घरी काय करायचं आहे, प्रत्येक नियमावर जे आपण 4 नियम घेतलेत त्या 4 नियमानुसार तुम्ही प्रत्येक नियमाचे 4-4 किंवा 5-5 वाक्य बनवायचे आहेत आणि मला कमेंट्स करून पाठवायचे आहेत. जर तुम्ही कमेंट्स करून पाठवले तर मी समजेल की तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे आणि तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजलेला आहे. नाही 4 तर कमीत कमी 2-2 जरी पाठवले तरी मला चालतील आणि या ठिकाणी तुम्ही चांगला सराव करणार आहात याची मला आशा आहे. आणि आपला जो काही इंग्रजी शिकण्याचा जो काही उपक्रम आहे तो तुम्ही असंच पुढे चालू ठेवायचा आहे. पुन्हा आपण भेटूया एका नवीन पार्टमध्ये, नवीन इंग्रजी शिकण्याच्या उपक्रमात सोबत. तोपर्यंत हॅव अ गुड डे. या ठिकाणी आपण आता थांबूया. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.